जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काही जीकेचे प्रश्न बघणार आहोत, जी येणारी पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताची पहिली क्लोन्ड देशी गिर गायचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गंगा. पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले होते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 येरवडा जेल पुणे. प्रश्न क्रमांक 4 आहे, माहीम किल्ला जो की मुंबईमध्ये आहे तो कधी बांधला गेला होता? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 12व्या शतकात. प्रश्न क्रमांक 5 आहे, H3N8 हा विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बर्ड फ्लू. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे, मार्च 2023मध्ये पुणे येथे आर्मी चीफ यांचे डॅशमध्ये कोणत्या खंडातील देशांनी सहभाग घेतला होता? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका. प्रश्न क्रमांक 8 आहे, चाइल्ड हेल्पलाईनला संपर्क क्रमांक कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1098. प्रश्न क्रमांक 9 आहे, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 लिओन, जे की फ्रान्स या देशामध्ये येते. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे, तुर्की सिरिया भागात फेब्रुवारी 2023मध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू कोणत्या ठिकाणी होता? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 बॅमास. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे, राज्यसभेचे सभापती कोण असतात? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आहे, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 12 आहे, जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधले गेले आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सिंधफणा. पुढचा प्रश्न क्रमांक 13 आहे, संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 14 आहे, गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू आढळतो? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन. पुढचा प्रश्न क्रमांक 15 आहे, कॅनबरा हे शहर कोणत्या देशात आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. मित्रांनो, कॅनबरा हे शहर कोणत्या देशात आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? उत्तर पूर्व विदर्भ. प्रश्न क्रमांक 17 आहे, पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची. प्रश्न क्रमांक 18 आहे, पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लोकशाहीचे विकेंद्रीकरण. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? याचं उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर. आणि एकूण 12 आयुक्तालय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 आहे, पुढे दिलेल्या खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला नाही? मित्रांनो मराठी व्याकरणचा प्रश्न आला इथं. याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पार्सल. प्रश्न क्रमांक 21 आहे, संसद खेल महाकुंभ 3.0 नुकताच कुठे सुरू झाला? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 22 आहे, संसद खेल महाकुंभ मित्रांनो डबल प्रश्न आला आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 8 मार्च. प्रश्न क्रमांक 24 आहे, नुकतेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 निमित्त राज्यसभेवर कोणाचे नामांकन करण्यात आले? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सुधा मूर्ती.
प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, आणि या सिरीजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 डेसिबल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावा. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.